सचिव म्हणून आहे। आजचं जे आमचं इथे आत्मक्लेश करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत आणि हा आत्मक्लेश कशासाठी याविषयी स्वतः सन्माननीय भाऊ आपल्याला माहिती देतीलच। मी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आपल्या सर्व सन्माननीय पत्रकार बंधू आणि भगिनींचे मनापासून स्वागत करते आणि जी पण आत्मक्लेश काय आहे याविषयी मी सन्माननीय भाऊंना विनंती करते की त्यांनी याविषयी आपल्याशी बोलावं। आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा। ठाणा हे श्रमजीवी संघटनेचं अशा अर्थानं माहेरघर राहिलेलं आहे। गेली 40 वर्षाहून जास्त काळ या वास्तूशी, ठाण्याच्या प्रशासनाशी, ठाण्यातल्या पत्रकारांशी, ज्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आज रामकृष्ण या ठिकाणी आहेत, असा संबंध आमचा राहिलेला आहे। आणि आज या ठिकाणी आपण आजपासून एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। आमचं कोणतंही शासनाकडे नाही, आमचा कोणालाही विरोध नाही, आम्ही कुणाच्याही निषेधासाठी एकत्र आलेलो नाही आणि येत नाही। तर आम्ही आत्मक्लेशाकरता एकत्र येतो। आज या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, संघटनेचे अध्यक्ष आहेत, मी स्वतः आहे, अध्यक्ष रामभाऊ वारणा आहेत, उपाध्यक्ष दत्तू कोळेकर आहेत, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, दोन्ही जिल्ह्यांचे अध्यक्ष, ठाणे जिल्ह्याचे अशोक सापटे, पालघर जिल्ह्याचे सुरेश रेंजड, दोन्ही जिल्ह्याच्या महिला प्रमुख रेखा पराड आणि जया पारधी, संघटक सचिव सीता घाटाळ, पूजा सुरून, रुपेश डोळे, हे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते सर्वजण आज या ठिकाणी आत्मक्लेश करून उपोषण करतील। कातकरी ही आदिम जमात आहे, प्रिमिटिव्ह ट्राईब आहे, ज्याला शासकीय भाषेमध्ये पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप असं म्हणतात। महाराष्ट्रामध्ये एकूण 3 आदिम जमाती आहेत। माडिया ही गडचिरोलीमध्ये असलेली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या भागात विदर्भामध्ये असणारी, कोलाम आणि आपल्याकडे मुंबई महानगराच्या, आंतरराष्ट्रीय महानगराच्या जवळ, आर्थिक राजधानीच्या जवळ 3 आंतरराष्ट्रीय विमानतळ जिथे होत आहेत त्या भागामध्ये सर्वात जास्त रायगडला हा कातकरी समाज आहे, 65% जवळपास। त्यानंतर ठाणे, पालघर, पुणे आणि नाशिक असं मुंबईच्या जवळपास हा कातकरी समाज आहे। यांचं भीषण दारिद्र्य जे आहे आणि त्याचा आदिमपण, त्यामुळे हा समाज भटका राहिलेला आहे। माणसाची प्रगती होण्यासाठी जो स्थिरावणं आवश्यक असतं ते शेतीवरचं स्थिरावणं, शेती करणं या समाजाचं आजपर्यंत राहिलेलं नाही। बहुसंख्य 99% भूमीहीन सुद्धा झोपडीखाली जागा नाही, अशी परिस्थिती ही कातकरी समाजाची आज आहे। कामासाठी कर्जबाजारीपणा आणि भुकेसाठी कर्जबाजारीपणा या कातकरी समाजाच्या माथी आलेला आहे। की भुकेचा काळ जो असतो, विशेषतः ऑगस्ट सप्टेंबर या काळामध्ये जो बयाना घेतला जातो जगण्याकरता, तो फेडण्याकरता यांचं संपूर्ण आयुष्य जातं। अशा पिढ्यानपिढ्या या कातकरी समाजाच्या गेलेल्या आहेत। दुर्दैव असं आहे की आज 12-13 वर्षाच्या मुली लग्नासाठी
कातकरी समाजाच्या विकत नेल्या जात आहेत. आणि अशी 6 प्रकरणं 2 ऑक्टोबरपासून आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये घडलेली आहेत, ज्यांचे गुन्हे दाखल झालेले आहेत. 8, 9, 10 वर्षांची मुलं मच्छी सुकवण्यासाठी, घरकामासाठी केवळ 5-7 हजार रुपयामध्ये विकत नेली जातात. ही परिस्थिती श्रमजीवी संघटनेचा आज आत्मक्लेश आहे आणि आत्मक्लेशातून निर्धाराकडे अशा आम्ही जाण्याचा विचार करतो. आत्मक्लेश अशासाठी आहे की देशाच्या स्वातंत्र्याला आता 80 वर्ष होतील. या देशाच्या संविधानाला 75 वर्ष होऊन गेलेली आहेत. संविधानानं काही मूलभूत अधिकार, जगण्याचे अधिकार, शोषणाविरोधी अधिकार दिलेला आहे. एका बाजूला हे आहे, दुसऱ्या बाजूला श्रमजीवी संघटनेसारखे संघटना मी स्वतः 40 वर्षापेक्षा जास्त काळ पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि आता ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काम करतोय. आमची संघटना काम करते. वेठबिगारीची पद्धत नष्ट करण्यात आम्हाला यश आलं. महिलांच्या लिलावाची पद्धत नष्ट करण्यामध्ये सुद्धा आम्हाला यश आलं. हजारो एकर जमीन वनपट्ट्याची आम्ही आपल्या ताब्यात ठेवण्यामध्ये सुद्धा आम्हाला यश आलं. परंतु या भागातल्या कातकरी समाजाचं दारिद्र्य दूर करण्यामध्ये आणि या भागातल्या कातकरी समाजामध्ये त्या दारिद्र्यामुळे येणाऱ्या ज्या काही परंपरा आहेत, विशेषतः आता 12-13 वर्षाच्या मुलींची लग्न ही नगर जिल्ह्यामध्ये संगमनेरमध्ये खास करून या ठिकाणी मुली नेल्या जातात, त्यांची लग्न लावली जातात. 12-13 वर्षाच्या 8, 9, 10 वर्षाची मुलं ही उत्तनसारख्या भागामध्ये मच्छी सुकवण्यासाठी, घरकामासाठी केवळ 5-7 हजारावर नेल्या जातात. मेंढपाळांकडे 500-500 रुपयाला मुली विकल्या जातात. हे जे चित्र कातकरी समाजामध्ये त्या भीषण दारिद्र्यामुळे आलेलं दिसतंय, त्यामध्ये वेदना व्हावी, क्लेश व्हावी, दुःख व्हावं, त्रास व्हावा अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही क्लेश करतो आहोत की ही परिस्थिती बदलण्यामध्ये आत्तापर्यंत शासनाला तर अपयश आलेलं आहेच, पण आम्हाला सुद्धा समाज म्हणून अपयश आलेलं आहे. तेव्हा हा क्लेश करून या पुढच्या काळामध्ये कातकरी समाजाला संघटित करण्यासाठी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता जीवापाड प्रयत्न करील. प्रत्येक कातकरी वाडीमध्ये जाईल, प्रत्येक कातकऱ्याला संघटित करील आणि संघर्षाला तयार करील असा निर्धार करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. उद्या या ठिकाणी कमीत कमी 60,000 आदिवासी निर्धार करण्याकरता या तिन्ही जिल्ह्यातून या ठिकाणी एकत्र येतील. आणि आज आत्मक्लेश गावागावामध्ये, घराघरामध्ये जे मोठे आहेत ते उपवास करतील आणि संध्याकाळी निर्धाराचा एक दिवा त्यांच्या अंगणासमोर लावतील. संघटनेचं जे बोधचिन्ह आहे मुठीचं, त्याच्यासमोर ते लावतील. या ठिकाणी सुद्धा आम्ही त्या पद्धतीने करू. आणि आजचा दिवस हा आत्मक्लेशाचा आणि उद्याचा दिवस आत्मनिर्धाराचा असा आम्ही या ठिकाणी साजरा करणार. मी तुम्हाला म्हटलं की मागायचं काय, मागायचं ते संविधानाने 75 वर्षापूर्वी दिलेलं आहे. ते 80 वर्ष झाली तरी ते मिळत नाही आहे. त्यामुळे आणखी मागण्यासारखं काही नाही आहे. सरकार देत नसेल तर सरकारकडून हिसकावून कसं घ्यायचं हा प्रश्न आहे. आम्ही मागण्याकरता काही आलेलोच नाही.